नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हा सर्वांना परिचय करून देणार आहे एका प्रवास वर्णनाचा. पुस्तकाचं नाव आहे मेक्सिको पर्व आणि लेखिका डॉक्टर मीना प्रभू. प्रवास वर्णन करणाऱ्या पुस्तकांच्या जगामध्ये मीना प्रभू यांचं नाव तुम्ही नक्की ऐकलं असणार आहे. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रवास हा केवळ भौगोलिक नसतो, तर इतिहास, भूगोल, संस्कृती, कला, धर्म, खाद्य संस्कृती आणि मानवी जीवन यांचा सुंदर मिलाफ आपल्याला त्यातून दिसतो. त्यांची अभूतपूर्व अशी लेखनशैली वाचकाला त्या देशाच्या आत घेऊन जाते. मी हे पाहिलं, मी ते पाहिलं या निव्वळ चौकटीमध्ये बंदिस्त असणारा मजकूर लिहिण्यापेक्षा त्यांचा लेखन प्रवास एक सांस्कृतिक संवाद बनतो. हे पुस्तक वाचताना आपल्याला सर्वप्रथम जाणवते ती गोष्ट म्हणजे हे पुस्तक केवळ एका देशाच्या प्रवासाचे वर्णन नाही, तर एका अपरिचित भूमीचा, तिच्या प्राचीन इतिहासाचा, तिच्या संस्कृतीचा, तिथल्या माणसांचा आणि त्यांच्या सामूहिक स्मृतींचा शोध घेणारा एक प्रदीर्घ असा प्रवास आहे. या पुस्तकाच्या मेक्सिको पर्व या शीर्षकामध्येच या पुस्तकाचा व्यापक अर्थ दडला आहे. पर्व म्हणजे एखाद्या मोठ्या कथानकातील एक महत्वाचा भाग. त्या अर्थाने मेक्सिको पर्व म्हणजे मेक्सिकोच्या विशाल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथानकातील एक महत्त्वपूर्ण भाग. मेक्सिको हा जगाच्या नकाशावरचा एक देश, पण त्याची सांस्कृतिक ओळख एका साध्या व्याख्येमध्ये मावणारी नाही. मेक्सिको म्हटलं की आपल्या मनामध्ये अनेक प्रतिमा निर्माण होतात. रंगबिरंगी उत्सव, संगीत, नृत्य, समुद्र किनारे, प्राचीन पिरामिड्स, माया आणि अझटेक संस्कृती, मसालेदार खाद्यपदार्थ, चित्रकला आणि आधुनिक शहरे. पण या सगळ्या प्रतिमांच्या मागे असलेला मेक्सिको समजून घेण्यासाठी इतिहासामध्ये डोकावावं लागतं. कारण आजचा मेक्सिको हा हजारो वर्षांच्या संस्कृतीच्या वारशातून तयार झाला आहे. या भूमीवर प्राचीन माया संस्कृती होती, अझटेक साम्राज्य होतं, इतर अनेक स्थानिक समाजही होते. त्यानंतर युरोपीय आक्रमण झालं, स्पॅनिश सत्ता आली, ख्रिस्ती धर्माचा प्रभाव वाढला आणि समाज व्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले. या सगळ्या ऐतिहासिक प्रक्रियेतून आजचा आधुनिक मेक्सिको निर्माण झाला. त्यामुळे मेक्सिकोचा इतिहास म्हणजे केवळ राजे आणि साम्राज्यांचा इतिहास नव्हे, तो एका संस्कृतीच्या बदलत्या स्वरूपाचा इतिहास आहे. आणि लेखिका या बदलत्या स्वरूपाचा शोध घेतात आणि वाचकाला मेक्सिकोच्या बाह्य सौंदर्यापासून त्याच्या अंतर्गत गुंतागुंतींपर्यंत घेऊन जातात. या पुस्तकातील प्राचीन संस्कृतींचा संदर्भ विशेष आकर्षक वाटतो. माया संस्कृतीचा विचार केला तर तिच्या स्थापत्य कलेने आणि ज्ञान परंपरेने आजच्या आधुनिक जगालाही आश्चर्यचकित केलं आहे. हजारो वर्षांपूर्वी या लोकांनी गणित, खगोलशास्त्र आणि कालगणना यांचा केलेला अभ्यास त्यांच्या बौद्धिक क्षमतेची साक्ष देतो. आज आपण त्या संस्कृतींचे अवशेष पाहतो तेव्हा आपल्याला भव्य मंदिरे, पिरामिड्स आणि दगडी वास्तू दिसतात. पण त्या दगडांच्या मागे एक संपूर्ण मानवी जीवन दडलेलं आहे. त्या वास्तू बांधणारे लोक कोण होते? त्यांच्या श्रद्धा काय होत्या? त्यांच्या समाजाची रचना कशी होती? त्यांना निसर्ग आणि विश्वाबद्दल काय वाटत होतं? त्यांचे दैनंदिन जीवन कसे होते? या प्रश्नांमधूनच इतिहासाला खरी जिवंतता मिळते. लेखिकेच्या प्रवास वर्णनाची खासियतच अशी आहे की त्या एखाद्या प्राचीन वास्तूचे वर्णन करून पुढे जात नाहीत. त्या वास्तूच्या मागे असलेल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाचकासाठी प्राचीन अवशेष हे केवळ दगड राहत नाहीत, ते एकेकाळी जिवंत असलेल्या समाजाच्या स्मृती बनतात. या पुस्तकामध्ये सविस्तर वाचायला मिळणाऱ्या माया संस्कृतीचा जर विचार केला तर एक महत्वाचा प्रश्न समोर येतो. आपण प्राचीन संस्कृतींकडे कसे पाहतो?
आपण त्यांना केवळ अद्भुत आणि रहस्यमय म्हणून पाहतो की त्या संस्कृतींमधील मानवी वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही प्राचीन संस्कृती परिपूर्ण नव्हती, ही एक ऐतिहासिक खरी समज त्यांच्या गुंतागुंतीकडे पाहताना आपल्याला प्राप्त होते. ज्ञान होते तशीच सत्ताही त्यांच्याकडे होती, श्रद्धा होत्या तसे सामाजिक स्तरही होते, कला होती तसेच त्यांचे संघर्षही होते. आणि म्हणूनच माया किंवा अझटेक संस्कृतीचे कौतुक करताना त्यांना त्यांच्या संपूर्ण मानवी संदर्भामध्ये समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या आजच्या या पुस्तकासारख्या, मेक्सिको पर्व सारख्या पुस्तकाचा व्यापक अर्थ असा आहे की ते आपल्याला इतिहासाकडे केवळ आश्चर्याने न पाहता प्रश्न विचारत पाहायला शिकवतं. मित्रहो, मेक्सिको पर्व वाचताना आपला प्रवास 3 पातळ्यांवर होतो असं मला वाटतं. पहिला प्रवास हा भौगोलिक. आपण मेक्सिकोच्या शहरांमध्ये, रस्त्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये फिरतो. दुसरा प्रवास हा ऐतिहासिक. आपण वर्तमानातून मागे जात हजारो वर्षांच्या संस्कृतींच्या जगामध्ये प्रवेश करतो. आणि तिसरा प्रवास मात्र मानसिक. आपण दुसऱ्या संस्कृतीकडे पाहताना आपल्या स्वतःच्या संस्कृतीकडे नव्या नजरेने पाहू लागतो. या तिसऱ्या प्रवासाचे महत्त्व सर्वाधिक आहे, कारण दुसऱ्या देशाला समजून घेताना आपण नकळत स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपली ओळख काय, आपल्या इतिहासाचा आपल्या वर्तमानावर किती परिणाम आहे, परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील समतोल कसा साधावा, असे प्रश्न आपल्याही मनामध्ये निर्माण होतात. एक भारतीय वाचक म्हणून मेक्सिको पर्वचा अनुभव आणखी एका कारणाने महत्त्वाचा ठरतो. भारत आणि मेक्सिको हे भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी दोन्ही देशांच्या सांस्कृतिक अनुभवामध्ये काही समान प्रश्न आहेत. दोन्ही देशांकडे प्राचीन संस्कृतींचा मोठा वारसा आहे. दोन्ही देशांनी परकीय सत्तेचा अनुभवही घेतला आहे. दोन्ही ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे मिश्रण आहे. दोन्ही समाजांना आधुनिकता आणि परंपरा यांच्यातील नाते पुन्हा पुन्हा तपासावे लागते. त्यामुळे मेक्सिकोचा इतिहास वाचताना आपल्याला भारताचा इतिहासही आठवतो. आपण जाणतो की संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी मानवी प्रश्न अनेकदा समानच असतात. माणूस आपली ओळख जपण्यासाठी संघर्ष करतो, आपला इतिहास स्मृतीत ठेवतो आणि बदलत्या जगात स्वतःला नव्याने घडवतो. या सार्वत्रिक मानवी अनुभवांमुळे मेक्सिको पर्व आपल्यासाठी, वाचकांसाठी खूप जवळचे वाटते. या पुस्तकाचे एक बलस्थान म्हणजे ते आपल्याला पर्यटन आणि प्रवास यांच्यातील फरक जाणवून देतं. पर्यटन म्हणजे आपण ठिकाणे पाहतो, प्रवास म्हणजे आपण त्या ठिकाणांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पर्यटनामध्ये आपण स्मारक पाहतो, प्रवासात त्या स्मारकाचा इतिहास समजून घेतो. पर्यटनात आपण स्थानिक खाद्यपदार्थ खातो, पण प्रवासात त्या खाद्यपदार्थामागची संस्कृती समजून घेतो. मेक्सिको पर्व या दुसऱ्या प्रकारच्या प्रवासाची ओळख करून देतं. म्हणूनच हे पुस्तक केवळ मेक्सिकोबद्दल माहिती देत नाही, तर ते आपल्या प्रवास या संकल्पनेमध्ये बदल घडवतं. डॉक्टर मीना प्रभू यांच्या लेखनाचा विचार केला तर मेक्सिको पर्व हे त्यांच्या प्रवास लेखनाच्या व्यापक विश्वातील एक महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांच्या लेखनात प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अनुभव नसून इतिहास, संस्कृती आणि माणूस समजून घेण्याचा प्रयत्न आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या, जगातील विविध देशांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या आणि तो अनुभव मराठी भाषेमध्ये अत्यंत जिवंतपणे मांडणाऱ्या मीना प्रभू यांनी मराठी प्रवास वर्णनाला एक वेगळी व्यापकता दिली आहे. मेक्सिको पर्व या पुस्तकामध्येही त्यांची हीच शोधक आणि संवेदनशील दृष्टी दिसून येते. त्या मेक्सिकोला केवळ पर्यटकाच्या नजरेने पाहत नाहीत, तर त्याच्या इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खोल थरांमध्ये त्या उतरतात. म्हणून मेक्सिको पर्व समजून घेण्यासाठी मीना प्रभूंचे संपूर्ण लेखन विश्व
आणि त्यांची प्रवासाकडे पाहण्याची दृष्टी समजून घेणेही आवश्यक आहे. मित्रो, मेक्सिको पर्व या पुस्तकाकडे पाहताना माझ्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो, तो म्हणजे प्रवासाचा शेवट नेमका कुठे होतो. आपण एखाद्या जागेवरून, एखाद्या देशातून परत आलो की प्रवास संपतो का? की त्या देशाच्या आठवणी, तिथे भेटलेल्या माणसांचे अनुभव, तिथला इतिहास आणि तिथे पडलेले प्रश्न आपल्या मनात जिवंत राहतात तोपर्यंत प्रवास सुरूच असतो. लेखिकेच्या लेखनामुळे मला वाटतं की खरा प्रवास हा परतीच्या प्रवासानंतर सुरू होतो. आपण जे पाहिलं त्याचा अर्थ लावायला लागतो. आपल्या स्वतःच्या संस्कृतीशी त्याची तुलना करत राहतो. मग आपल्याला स्वतःच्या इतिहासाबद्दलही प्रश्न पडतात. आणि एखादा दूरचा देश आपल्याला स्वतःपासून दूर नेत नाही, उलट आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवतं, नाही का? खरंच अप्रतिम पुस्तक आहे. हे पुस्तक वाचणं हा एक अद्भुत आणि स्वतंत्र असा वेगळा प्रवास आहे. तो प्रवास तुम्ही नक्की करा. जर याआधी तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर मला नक्की सांगाल, आणि नसेल वाचलं तर मात्र हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं. मेक्सिकोची एक अद्भुत सफर तुमची वाट पाहत आहे असं मी सांगेन. शब्द निरंतराच्या ऑनलाईन पुस्तकांच्या प्लॅटफॉर्मवरती, ऑनलाईन बुक स्टोअरवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. तुम्हाला जर ते पुस्तक घरपोच हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुक स्टोअरची लिंक देत आहे, तिथे भेट द्या आणि सहजपणे हे पुस्तक घरी मागवा. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.